नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती। आपण पाहणार आहोत 1968 मध्ये प्रकाशित झालेल्या इयत्ता तिसरीतील 24वा पाठ शिवतीर्थ रायगड। चला तर मग सुरुवात करूया। गड बहुत चखोट, 1.5 गाव उंच, महाराज बहुत संतुष्ट झाले व बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा। मुलांनो, हे वर्णन आहे रायगडाचे, आपल्या शिवाजी महाराजांचा रायगड। कुठे आहे हा? हा आहे कोकणात, कुलाबा जिल्ह्यात, जिथे महाड नावाचे गाव आहे तिथून उत्तरेस थोड्या अंतरावर हा किल्ला आहे। बहुत बाका, बाका म्हणजे मजबूत। चारी अंगांना उंच उभ्या कड्यांची तटबंदी आहे। कित्येक शतके एखाद्या ढाण्या वाघासारखा रायगड तिथे उभा आहे। किल्ला अतिशय अवघड, किल्ल्यावर जायला एकच वाट, दुसरी वाट नाही मुळी। चहू अंगांनी उभे ताशीव कडे, त्यामुळे कुठे तटबंदी बांधण्याची जरूरच नव्हती। एक मामुली दरवाजा, वर फक्त किल्लेदाराचा एक वाडा आणि बाकीच्या काही झोपड्या। झाली, संपले बांधकाम। याहून अधिक इमारतींची तेव्हा कधी कुणाला गरजच वाटली नाही। एके दिवशी मात्र या गडाचे भाग्य उजाडले। शिवाजी महाराजांनी हा किल्ला पाहिला, त्यांना तो फार फार आवडला, अगदी त्यांच्या मनी ठसला। त्यांनी तो जिंकून घ्यायचे ठरवले। तेथे आपल्या मराठी राज्याची राजधानी उभारायची असा त्यांनी बेत केला। महाराजांनी किल्ला जिंकून घेतला। त्याचे पहिले नाव होते रायरीगड, ते बदलून त्यांनी त्याचे नाव ठेवले रायगड। राजांनी विचार केला, इथे राजधानी उभारायची तर आज असलेल्या इमारतींना कसे काम भागेल? नवे बांधकाम करावे लागेल। त्यांनी हिरोजी इंदुलकरांना बोलावून गडाची फेररचना करायची आज्ञा केली। हिरोजींनी लगेच गडावर नवनव्या इमारती बांधण्याचा सपाटा चालवला। पहिल्यांदा एक अतिशय भक्कम असा महादरवाजा बांधला। त्याच्या शेजारी दोन्ही बाजूंना 2 बुलंद बुरुज बांधले। काही नवे तट बांधले। बाले किल्ल्यात वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती बांधल्या। प्रचंड राजसभा, 3 मजली नागरखाना, प्रधानांच्या कचेऱ्या, छत्रपतींचा खासा महाल, प्रधानांचे वाडे आणि बाले किल्ल्याच्या जवळच गंगासागर तळेही बांधले। नागरखान्याच्या डाव्या हातास बाजारपेठ उभारली, कशी अगदी एका दोरीत बांधलेली, अगदी एकसारखी अशी 44 दुकाने, 22 या बाजूला 22 त्या बाजूला। त्यांचे चौथरे किती उंच, तर घोड्यावर बसून समान खरेदी करता येईल इतके। ही अशी नामांकित बाजारपेठ या सगळ्या देशभरातल्या कोणत्याच किल्ल्यावर उभारलेली नाही। यासारखी हीच। याच वाटेने पुढे उजव्या हातास ब्राह्मणवाडा, पोतनीस कारखानीसांची घरे आणि टोकावर जगदीश्वरांचे प्रचंड देऊळ। उजव्या हातास थोडे खाली दारूचे कोठार, दुसरे तसलेच कोठार। पश्चिमेस टकमक कड्यांच्या अलीकडे, टकमक कडा हे एक वेगळे चिंचोळे होत गेलेले टोक। संपते तेथे एकदम खोल खोल दरी, अगदी बघितले तर भवंडच येईल। सांगावे तरी किती, हिरोजींनी शेकडो इमारती बांधून राजधानी उभारली। अशा या गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। स्वराज्य स्थापनेची त्यांची मनीषा सफल झाली। आजही या रायगडावर गेलात तर महाराजांच्या समाधीचे दर्शन घडते। असा हा 1968 साली प्रकाशित झालेल्या इयत्ता तिसरीतील 24वा पाठ शिवतीर्थ रायगड। हा पाठ आहे गो. नि. दांडेकर यांचा। तुम्हाला हा पाठ आवडलाच असेल। अशाच अनेक नवनवीन आठवणी अनुभवण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन आठवणीबरोबर। धन्यवाद।